नमस्कार. मी वैद्य चरण सोनारे वरुड. आजचा आपला एक टॉपिक आपण बोलतोय की विद्यार्थ्यांच्या मानस दृष्टिकोनातून आणि त्यांच्या आरोग्याच्या हेतुसंगाने. आज एक शासनाने निर्णय दिला आहे की मुलांची झोप होत नसल्याकारणाने त्यांची शाळा ही 9 वाजता करण्यात यावी. हा निर्णय योग्य की अयोग्य हे मला माहीत नाही. परंतु मी जे काही तुम्हाला कंटेंट सांगणार आहे किंवा जे काही रेफरन्सेस सांगणार आहे त्यानुसार आपण ठरवायचं आहे की हा निर्णय योग्य की अयोग्य. या निर्णयाची सुरुवात एका व्हिडिओपासून किंवा एका मुलाच्या फोटोतून झालेली होती की त्याला शाळेत गेल्यानंतर भूक लागली होती आणि प्रार्थनेत तो काहीतरी खात होता, असं काहीतरी तो व्हिडिओ होता. म्हणजे त्याची झोप झाली नव्हती. तर ठीक आहे ना की हा निर्णय यासाठी असायला पाहिजे होता की ज्या मेट्रो सिटी आहेत किंवा मोठ्या सिटी आहेत आणि ज्या लहान मुलांच्या शाळा सकाळी 7:30 वाजता असतात किंवा 7 वाजता असतात आणि त्यांना घरून पोहोचायला वेळ लागतो ट्रॉफिकमुळे किंवा लाँग डिस्टन्समुळे, तर त्यांना लवकर उठावं लागतं त्या मुलांना एकदम 5 वाजता वगैरे. तर अशा मुलांसाठी हा निर्णय योग्य असेल कदाचित. परंतु सरसकट सर्वच विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय योग्य राहील का? ह्याही आपण विचार करायला पाहिजे. ज्यांचं डिस्टन्स खूप आहेत, शाळा दूरवर आहेत, ट्रॅफिक असतं, मग मुलांना अर्ली उठावं लागतं. जिथे 7ची शाळा असते तिथे 5 वाजता 6 वाजता घरून निघावं लागते. या ठिकाणी हा कदाचित निर्णय योग्यही असेल, पण संपूर्ण ठिकाणी लावणे योग्य होईल का? कारण असं वाटतं की आपलं आयुर्वेदशास्त्र किंवा आपली दिनचर्या किंवा आपली दैनंदिनी हे सूर्योदय आणि सूर्यास्त यानुसार ठरवण्यात यावी. तिथलं निसर्ग, तिथलं वातावरण, तिथली टायमिंग यानुसार हे निर्णय घेण्यात यावे असं वाटतं. आणि आपलीची जी दिनचर्या आहे ते सकाळी आयुर्वेदशास्त्रामध्येही सांगितलं आहे की ब्रह्ममुहूर्त उत्तिष्ठे, म्हणजे सकाळी 5:30-6 वाजता उठायला पाहिजे. तर मग लवकर उठल्याने जर मुलांचा बौद्धिक विकास होत नाही असं म्हणणं थोडंसं संयुक्तिक वाटत नाही. कारण मुलं सकाळी उठत नाही लवकर आणि त्यांची झोप पूर्ण होत नाही, यावर शाळा 9 वाजता करणे यापेक्षा एक जनजागृती व्हायला पाहिजे होती की पालकांनी रात्री लवकर झोपावे, म्हणजे टाईमबद्ध झोपावे 10 वाजता वगैरे. परंतु आजची जीवनशैली पूर्णतः बदललेली आहे. पालक वर्ग 10-11 वाजता जेवण करतात, 12-12:30ला झोपतात आणि त्याच्यामुळे ती पूर्ण झोप न होता मुलं सकाळी उठतात आणि शाळेमध्ये झोपेचा प्रॉब्लेम मुलांना येतो. हे मान्य आहे. परंतु इथे बदलायला काय पाहिजे? मुलांची शाळेची वेळ बदलायला पाहिजे की पालकांनी किंवा सिस्टीमनी आपण बदलायला पाहिजे? मग आपल्या वागण्याच्या दुर्लक्षितपणामुळे किंवा वाईट सवयींमुळे मुलांचे निर्णय किती चुकीचे होऊ शकतात का? आता सांगायचं झालं, जर मुलं सकाळी उठले 5:30-6ला आणि रात्री 10ला झोपले तर त्यांचं पचन चांगलं होईल. कोण्याही व्यक्तीचं सकाळी उठल्यानंतर पचन चांगलं होतं. कारण सकाळचा काळ हा हॅपी हार्मोन्स जे असतात शरीरामध्ये, सेरोटोनिन, डोपामिन, एंडोर्फिन्स, हे जे काही हार्मोन्स असतात याची लेवल अप असते. त्यामुळे शरीरातले जे काही प्रक्रिया असतात मलमूत्र विसर्जनाच्या त्या व्यवस्थित होतात. भूक चांगली लागायला लागते. त्यामुळे सकाळी आणि अभ्यास आकलन करण्याची शक्तीसुद्धा यावेळी जास्त वाचते. म्हणून मुलांनी सकाळीच उठावं असं आपलं शास्त्र तरी सांगते. मी तर सांगणार नाही, पण आपल्या शास्त्रात तरी हे सांगितलेलं आहे. आणि आताची परंपरासुद्धा काहीतरी ठरवून दिलेली असते. म्हणून वर्षानुवर्षे जे सांगितलेलं आहे की ब्रह्ममुहूर्त उत्तिष्ठे, सकाळी उठावे. कदाचित या निर्णयामुळे या परंपरेला किंवा ह्या सायंटिफिक रिझन जे आहे सकाळी उठण्याचं, याला कुठेतरी आळा बसेल का? दुसरं सांगायचं झालं म्हणजे जर मुलांच्या शाळा 9 वाजता असेल तर मुलांनी जेवण कधी करायचं आणि जायचं किती वाजता? एक टायमिंग जो आहे जेवणाचा, दीड टायमिंग, हा दुपारचा जेवणाचा टप्पा ठीक होता. परंतु मुलं जे 11 वाजता शाळेत जायचे त्यामुळे मुलं 10 वाजता जेवण करून जायचे घरून. त्यामुळे त्यांचा जो कुपोषण इंडेक्स होता तो कमी राहायचा आणि
भारतातील सूर्योदयाप्रमाणे जर बघितलं आपण, जर मुलं सकाळी उठले तर बरोबर 10ला भूक लागते आणि 10 ते 11, 11:30 ही जेवणाची टायमिंग मुलांची किंवा कोणाचीही असायला पाहिजे. आणि मुलं जेव्हा शाळेत त्यावेळेत जातात, त्यावेळेस ते बरोबर 9 वाजता 10 वाजता, 10:30 वाजता जेवण करून शाळेत जात होते. त्यामुळे त्यांचा दुसरा जो भुकेचा टप्पा होता तो बरोबर 2-2:30ला यायचा. या कारणाने त्यांचा हेल्थ इंडेक्स चांगला राहत होता. त्यांना भुकेची वेळ योग्य वेळी होती. परंतु आता 9च्या वेळेत मुलं जेवेल कधी, नाश्ता कधी करेल, याही थोड्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यामुळे सर्वच सिटीमध्ये, सर्वच शाळांना हा निर्णय योग्य राहील का, हेही महत्त्वाचं ठरेल. त्यामुळं पालकांच्या ओपिनियन घेऊन किंवा विद्यार्थ्यांचे ओपिनियन घेऊन हे निर्णय घेणं योग्य होते. परंतु सरसकट काही मुलांच्या फोटोमुळे, व्हिडिओजमुळे किंवा काही मेट्रो सिटीमध्ये शाळांच्या डिस्टन्समुळे जिथे पोहोचायला मुलांना वेळ लागत होता, अशामुळे हा सर्व निर्णय एकत्रितपणे देणे हे कुठेतरी संयुक्तिक आहे का, हा विचार आपणच करावा असं मला वाटतं. धन्यवाद.